नमस्कार शेतकरी मित्रांनो, खूप प्रतीक्षेनंतर अखेर पीक विम्याचं क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे. खूप आनंदाची अपडेट आहे, एक आधार देणारी शेतकऱ्यांना अपडेट आहे. कारण शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून आपण पीक विम्याचं कॅल्क्युलेशनमध्ये बदल होताना दिसत नव्हतं. क्लेम स्टेटसमध्ये बदल कुठल्याही प्रकारचा दिसत नव्हता. अपेक्षा होती जानेवारीमध्ये बदल होईल, फेब्रुवारीमध्ये बदल होईल, परत 16 तारखेपासून बदल होईल किंवा 12-15 मार्चपासून बदल होईल, अशा खूप तारखावर तारखा येत होत्या आणि खूप शेतकरीही कंटाळले होते. कारण प्रत्येक व्हिडिओला त्यांचाही दोष नव्हता, की जशी अपडेट आमच्याकडे येत होती त्याप्रमाणे आम्ही अपडेट त्यांना देत होतो. परंतु खूप शेतकऱ्यांना वाटत होतं, की फक्त फेक आहे, फेक आहे. तर शेतकरी मित्रांनो, फेक कुठलीच गोष्ट नसते. जी अपडेट आलेली असते ती अपडेट आम्ही देत असतो आणि त्याप्रमाणे अखेर शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या क्लेम कॅल्क्युलेशनला सुरुवात झालेली आहे. ती सुरुवात 19 तारखेला झालेली आहे शेतकरी मित्रांनो. आता प्रतीक्षा संपलेली आहे. कारण आता तारखा बघायची, तारखा वाट पाहायची गरज नाही आहे. विमा कंपनीनं अखेर क्लेम कॅल्क्युलेशन सुरू केलेलं आहे. ज्या शेतकऱ्याने खरीप हंगाम 2025मध्ये पीक विमा भरलेला होता, अशा शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन सुरू झालेलं आहे. खूप शेतकरी क्लेम कॅल्क्युलेशनची वाट पाहत होते. कारण प्रत्येक अपडेट आपण मध्ये सांगितलेलं होतं, की आता क्लेम कॅल्क्युलेशनला सुरुवात झालेली आहे आणि पुढील 2 ते 4 दिवसामध्ये कधीही क्लेम स्टेटस बदलू शकतं. आणि शेतकरी मित्रांनो, अखेर क्लेम स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली आहे. 19 तारखेपासून क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळं टप्प्याटप्प्यानं आता शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटस बदलायला सुरुवात होणार आहे. खूप शेतकऱ्यांना क्लेम स्टेटस 0 दाखवत आहे. कारण ज्या शेतकऱ्यांना 0 दाखवत आहे त्याबाबत अजून कुठलीही अपडेट आली नाही शेतकरी मित्रांनो. आणि त्याबाबत अपडेट जर आली, लागलीच चॅनलवर व्हिडिओ येईलच. परंतु आता सुरुवात जरी आपण क्लेम कॅल्क्युलेशन, तुमचं क्लेम स्टेटसमध्ये बदल झाला आहे का नाही, कसं चेक करायचं, आपण चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ पाहून तुमचं क्लेम स्टेटस प्रधानमंत्री फसल विमा योजना गुगलवर सर्च करूनही तुम्ही स्टेटस चेक करू शकता. व्हॉट्सअपच्या नंबरवरही वरूनही तुम्ही क्लेम स्टेटस चेक करू शकता. परंतु आता खूप शेतकऱ्यांना कुणाला 0 दाखवत असेल, कुणाचं अजून क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत असेल, कुणाचं रक्कम ही दाखवत असेल. कारण 19 तारखेपासून ज्या ज्या जिल्ह्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्या त्या जिल्ह्याचे वेगवेगळे क्लेम स्टेटस बदल व्हायला सुरुवात झाली आहेत. खूप शेतकऱ्यांना आता रकमा दिसतील. काही शेतकऱ्यांना 0 दिसत असल्याची ही अपडेट काही 1-2 दिवसापूर्वी आलेली होती. मग आता 0 दाखवते याचा अर्थ विमा मिळणार का नाही, हा खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. परंतु त्याबाबत अजून कुठलीही ठोस अपडेट आलेली नाही आहे. परंतु त्याबाबत जर अपडेट आली, लागलीच चॅनलवर व्हिडिओ येईल. परंतु कमीत कमी क्लेम स्टेटस बदलायला सुरुवात झालेली आहे. आता खूप शेतकरी चेक करतील हा व्हिडिओ पाहून. खूप शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड ज्यांना दाखवते त्यांनी प्रतीक्षा करा, तुमचं क्लेम स्टेटस बदलून जाईल. ज्यांना 0 दाखवते त्याबाबत अपडेट आली की आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईलच. आणि ज्यांना रक्कम दाखवते ती रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडून जाणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल झालेला आहे त्यांनी रक्कम दिसते का नाही चेक करा. क्लेम स्टेटस वेळोवेळी चेक करा, आज, उद्या, परवा दिवशी. कारण 19पासून म्हणजे कालच्यापासून क्लेम स्टेटसमध्ये बदल दिसतील. क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. कारण आता खूप आपण वाट पाहिली, आता यात वाट पाहायची गरज नाही आहे. आता फक्त क्लेम स्टेटसकडे लक्ष ठेवायचं आहे, आपल्या क्लेम स्टेटसमध्ये बदल झाला आहे का नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सूचित करायचं होतं की 19 तारखेपासून क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे. खूप शेतकऱ्यांना अवेटेड दाखवेल, 0 दाखवेल, रक्कम दाखवेल, जे काही तुम्हाला दाखवेल व्हिडिओच्या खाली कमेंट करा, त्यावर निश्चित आपला उत्तर येईल. त्यामुळं खूप शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. कारण पीक विम्याची वाट खूप शेतकरी बघत आहेत. खरीप हंगाम 2025च्या अखेर त्याबाबतची पावलं उचलली जात आहेत. लवकरच ज्यांना ज्यांना रकमा दाखवल्या जात आहेत त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पडणार आहेत. आता सध्या मूग, उडीद, मका, सोयाबीन या पिकाचे सध्या क्लेम कॅल्क्युलेशन होत आहेत, त्यांच्या रकमा दाखवल्या जात आहेत. कापूस आणि तूर याची क्लेम कॅल्क्युलेशन व्हायला उशीर लागणार आहे, त्यांची रक्कम नंतर येणार आहे. परंतु मूग, उडीद, मका, बाजरी, सोयाबीन ह्या ज्या पिकावर ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांची आता रक्कम दिसायला सुरुवात होत आहे. त्यामुळं जे काही तुम्हाला दिसेल क्लेम स्टेटसमध्ये कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.